नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. NMMSची परीक्षा आता जवळ येते आणि आपलं ध्येय आहे की गणिताच्या सिलेबसचं रिव्हिजन झालं पाहिजे. तर त्या रिव्हिजन होण्याच्या उद्देशानं आपण गणिताचा सिलेबस घेणार आहोत, फक्त रिव्हिजन घेणार आहोत. त्याच्यामुळे लक्षात घ्या. तर त्यातला आपला पहिला जो धडा आहे, पहिल्या धड्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. तर या पाठाचं आपण रिव्हिजन बघणार आहोत सुरुवातीला. तर सर्वात सुरुवातीला बघा, आपण ज्यावेळेस धडा सुरू झाला त्यावेळेस काय पाहिलं, तर धडा सुरू झाल्यावर आपण बघितल्या काही संख्यांचे काही प्रकार. ठीक आहे, त्यात आपण सगळ्यात सुरुवातीला मला वाटतं सुरुवात केली असेल नैसर्गिक संख्या, नंतर आल्या पूर्ण संख्या, नंतर मग परिमेय संख्या. ठीक आहे, नंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या, वेगवेगळ्या संख्या तुम्हाला आल्या, परिमेय आणि अपरिमेय हे त्यात आलं. आणि नंतर आली तुम्हाला परिमेय संख्येची डेफिनेशन किंवा ज्याला आपण व्याख्या म्हणतो. ठीक आहे, तर आपण असं एक हे पण बघितलं होतं बघा. सगळ्यात आत नैसर्गिक संख्या, नंतर तुम्हाला येतात पूर्ण संख्या. ठीक आहे, नंतर पूर्णांक संख्या आल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुमच्या परिमेय संख्या आल्या. तर हे जे आहे हे चक्र आपण त्यात बघितलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या की नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, ज्याला आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. त्याला आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे? एक आहे. सर्वात मोठी सांगता येणार नाही, म्हणजे असंख्य संख्या आहेत म्हणून ती सांगता येणार नाही. नंतर आपण आलो पूर्ण संख्येकडं. पूर्ण संख्या म्हटलं की काय? नैसर्गिक संख्येपेक्षा एकनं त्याची संख्या जास्त आहे. काय जास्त आहे? तर शून्य जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याची पूर्ण संख्यांची श्रीमंती नैसर्गिक संख्येपेक्षा एकनं जास्त आहे. आणि ती कोणती संख्या आहे? तर ती आहे शून्य. म्हणजे नैसर्गिक संख्यांचाच एक समूह ज्याच्यामध्ये काय होतोय? शून्य ॲड होतोय. म्हणजे 1 2 3 4 5 असंख्य. इथून जर पुढं म्हटलं तर हे आहे नैसर्गिक संख्या, पण यानं जर 0 घेतला तर त्या काय होतात? पूर्ण संख्या होतात. ठीक आहे, हे आपण बघितलं. मग ह्याच्यात सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर शून्य. सर्वात मोठी अगेन सांगता येणार नाही, कारण काय? हे सुद्धा असंख्य चाललेलं आहे पुढं, त्याच्यामुळे मोठी संख्या किंवा सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कुठल्या असतात? आपण बघितलं की नैसर्गिक संख्या ह्या फक्त धन असतात. ठीक आहे, पूर्णांक संख्या पूर्ण संख्या जर बघितल्या आपण, होल नंबर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काय होतं? शून्य एक्स्ट्रा जमा होतो. त्याच्यामुळे त्या फक्त धन म्हणता येत नाही, कारण शून्य ही अशी संख्या आहे की ज्याला चिन्ह नाही. 0 हॅज नो साईन, म्हणजे शून्याला चिन्ह नाही. म्हणजे ह्या धन येतं. पूर्णमध्ये गेला तर एक अशी संख्या आहे की जी चिन्ह नसणारी संख्या आहे, बाकी सगळ्या धन आहेत. पण पूर्णांक संख्यामध्ये काय होतं? तर पूर्णांक संख्यामध्ये तुम्हाला -1 -2 नंतर -3 -4 अशा संख्या येऊन मिळतात. आणि हे सुद्धा इकडं कशा आहेत? अनंत आहेत. म्हणजे ह्या रेषा आपण कुठं बघतो? तर ह्या रेषा आपण संख्या रेषेवर बघतो. तर संख्या रेषेवर असणाऱ्या धन, ऋण आणि चिन्हरहित असणारं शून्य या सगळ्या संख्यांचा समूह म्हणजेच काय होणार आहे? पूर्णांक संख्या. ठीक आहे, आता पूर्णांक संख्येमध्ये गेल्यानंतर आपण पुन्हा बघितलं की ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या आपण सगळ्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. पण काही संख्या अशा पण असतात बघा, 3/2 5/8. म्हणजे काय? तर ह्या संख्या अंश छेद या स्वरूपात असतात. ठीक आहे, म्हणजे अंश आणि छेद. तर आपण परिमेय संख्येची व्याख्या बघताना असं बघितलं की ज्या संख्या m/n स्वरूपात असतात. बघा, याचं स्वरूप काय आहे? m/n स्वरूपात असतात. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की यांची व्हॅल्यू किंवा यांची किंमत जिथं शून्य असत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. ठीक आहे, तर ही जी गोष्ट आहे ती आपण सुरुवातीला पहिल्या काही भागामध्ये पाहिलेली आहे. म्हणजे पहिलं जे आपलं बेसिक आहे ते याच्यावरती अवलंबून असणारच बेसिक आहे. ठीक आहे, तर हे झाले संख्यांचे प्रकार आपल्याला जे दिलेले आहेत ते प्रकार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढं गेलो थोडंसं, आणि पुढं गेल्यानंतर आपण काय पाहिलं? तर परिमेय संख्येची व्याख्या. परिमेय संख्येच्या व्याख्यानंतर काय पाहिलं? तर ह्या परिमेय संख्यांचं दशांश रूप काढणं. ठीक आहे, मग आता परिमेय संख्येचं दशांश रूप म्हणजे काय? तर समजा मी 3/4 ही संख्या लिहिली, परिमेय आहे का? कारण यांची किंमत जी आहे ती शून्य नाही, म्हणजे हे परिमेय 100% आहे. तर ह्या परिमेय संख्येचं दशांश रूप काढणं म्हणजे काय? तर 3ला 4नं भागणं. मग आपण 4नं भागायला गेलो 3ला, तर या 3ला काही भाग बसणार नाही, मग 0 पॉईंट केलं, इथं 0 दिला. ठीक आहे, मग 4 7 28 झालं. इथं 28चा भाग बसला, इथं 28 वजा करायचं असतं, 2 उरलं. पुन्हा भाग बसत नाही, मग पुन्हा 0 दिला आणि पुन्हा भाग घालवला. 4 पंचे 20. म्हणजे ही जी संख्या आहे 3/4
या संख्येचं दशांश रूप निघतं 0.75. आता 0.75 म्हणजे काय झालं तर त्या संख्येचं ज्यावेळेस आपण दशांश रूप काढलं त्यावेळेस ते खंडित झालं. खंडित झालं म्हणजे खंड पडला, थांबलं, तिथून पुढे भाग बसला नाही. कारण इथं काय येते बघा, बाकी शून्य आली. बाकी शून्य आली म्हणजे विषय संपला. बाकी शून्य आली म्हणजे भागाकाराची जी प्रक्रिया होती, प्रक्रिया काय झाली, थांबली. म्हणून अशा संख्यांना काय म्हणतो आपण, खंडित दशांश रूप. कसलं रूप आहे हे, खंडित दशांश रूप. आता खंडित दशांश रूप येतंय म्हणजे याचा अर्थ अखंड सुद्धा असणारच आहे. ठीक आहे, कारण खंडित आहे म्हणजे पुढे चालू सुद्धा असू शकणार आहे. मग अशा काही संख्या असतात की ज्याचा भागाकार जर आपण करत राहिलो तर तो कंटिन्यू चालतच राहतो, भाग पूर्ण बसतच नाही. अशा काही संख्या असतात. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, जर आपण भाग घालवला कशाला, 10ला 3ने. ठीक आहे, भाग घालून बघूयात. 10 भागिले 3, चला 3 त्रिक 9 म्हणून या ठिकाणी येणार आहे 9. किती उरलं बघा, 1 उरलं. पॉईंट दिला, 0 केलं, पुन्हा भाग घालवा. 3 त्रिक 9, पुन्हा भाग 9 आलं म्हणजे पुन्हा वजाबाकी तुमची किती येणार आहे, 1 येणार आहे. पुन्हा 0 घेतणार तुम्ही, पुन्हा 3 त्रिक, म्हणजे हे काय होणार आहे तर ह्याचं जे उत्तर आहे 10/3चं ते उत्तर 3.333333 येतच राहणार आहे, थांबणार आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ इथं जसं खंडित रूप होतं तसं हे कसं झालं, अखंड रूप झालं किंवा अखंडित दशांश रूप म्हणून आपण त्याला. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण परिमेय संख्येला भागत असतो तर त्यावेळेस संख्येला भाग घालवल्यानंतर काही वेळा ते खंडित दशांश रूपात येते तर काही वेळा ती अखंड दशांश रूपात येते. मग अखंड दशांश रूपात येते ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात येते. म्हणजे कशी येते, समजा एखादं एक्झाम्पल आता जसं बघितलं आपण 10/3 जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर आलं 3.3. हेच 3 रिपीट झाले. मग रिपीट झालं की त्याच्या डोक्यावर आपण आता अशी रेषा देतो किंवा आपल्याला असं पण लिहिता येतं 3.3 बार, छोटासा एक बिंदू त्याच्या डोक्यावरती दिला जातो ज्याला आपण बार म्हणतो. पण काही वेळा असं सुद्धा येतं, समजा 3.23 म्हणजे याचा अर्थ काय झालं, इथं ह्या दोन संख्या म्हणजे कुठली 3.23चं रिपिटेशन होत आहे, आवर्ती होते. ठीक आहे, म्हणजे इथं बघा एकटंच होतं तर तिथं गट आलाय. मग हेच तुम्हाला असं पण एखाद्याचं येऊ शकतं, समजा 4.283283 म्हणजे इथं कशाचा ग्रुप झाला, 283चा झाला. म्हणजे ग्रुपनुसार सुद्धा कधी कधी येतं. म्हणजे अखंड आवर्ती जी आहे ती या पद्धतीची असते. ठीक आहे, आवर्ती होते आणि विशिष्ट ग्रुप होतोय. मग लक्षात घ्या की परिमेय संख्या ज्या असतात त्या अखंड सुद्धा असतात, पण अखंड काय असतात, आवर्ती असतात. अखंड आवर्ती म्हणजे परिमेय संख्या दोन प्रकारच्या असतात. कारण तुम्हाला एक प्रश्न असा येणार आहे परीक्षेमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे कदाचित की खालीलपैकी परिमेय संख्या कोणती. मग ती शोधण्याचं आपल्याला माहीत असलं पाहिजे की जर भाग घालवला तर त्याचं रूप जे आहे ते कसं येतं, खंडित येतं, थांबतं. जी थांबते भागाकार केल्यानंतर ती अजिबात अपरिमेय नसते, ती परिमेयच असते. जी अखंड असते पण आवर्ती असते. आवर्ती असते म्हणजे काय की पुन्हा पुन्हा विशिष्ट गट पुन्हा 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 येत राहतोय, त्यावेळेस ती अखंड आवर्ती आपल्याला असते, हे लक्षात घ्यावं. ठीक आहे, म्हणजे हे झालं. त्याचबरोबर कधी कधी ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं आवर्तन आलेलं दिसतं. ग्रुपमध्ये म्हणजे कसं की जसं आपण आता बघितलं या ठिकाणी 2चा ग्रुप येतो, कधी 3चा ग्रुप येतो, असं आवर्तन सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर हे झालं अखंड आणि खंडित. अशा पद्धतीनं आपल्याला दोन याच्यामध्ये आपली जी संख्या आहे ती येते. फक्त लक्षात घ्यायचं आहे की खंड तरी पडतो, नाहीतर अखंड जर येत असेल तर आवर्तन तरी घडतं. अशाच संख्या परिमेय संख्या असतात. किंवा अशी पण संख्या, ही सुद्धा संख्या परिमेय आहे, वर्गमुळात 16 मूळ निघतंय. जर मूळ निघत असेल 4 निघतंय ना, म्हणजे याचा अर्थ 100% कशी आहे, परिमेय आहे. पण हीच जर संख्या अशी असेल वर्गमुळात 2, 2चं वर्गमूळ निघतंय का, निघत नाही, म्हणजे ही 100% कशी असेल, अपरिमेय. कारण असे प्रश्न येत आहेत, आलेले आहेत की खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा, खालीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा, असे प्रश्न आलेले आहेत. आता हे झालं आपण परिमेय संख्याची व्याख्या पण बघितली, परिमेय संख्या कोणत्या असतात हे पण आपण त्याच्यामध्ये काय केलं, समजून घेतलं. आता आपण पुढं कुठला घटक बघतोय बघा, लक्षात घ्या. तर अपरिमेय संख्या नेमक्या कशा असतात. ठीक आहे, तर आता अपरिमेय कुठल्या, तर आपण परिमेय संख्येच्या व्याख्यात बघितलं होतं की m/n स्वरूपात आली पण यांची किंमत काय नसली, 0 नसली की ती परिमेय असते. मग आता ज्या शिल्लक राहिल्या त्या सगळ्या संख्या आपल्याला कसल्या म्हणता येतील, अपरिमेय संख्या म्हणता येतील. म्हणजे ज्या परिमेय नाहीत
त्या सगळ्या संख्या कशा असतील, अपरिमेय संख्या असतील. आता बघा याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आता जे आपण जे बघितलं होतं खंडित आणि अखंडित, ह्याच्यात खंडित तर असूच शकत नाहीत, पण काही संख्या अशा असतात, जसं तुम्हाला सगळ्यांना परिचयाची असणारी एक संख्या 22/7 किंवा 3.14. ठीक आहे, ह्या कशाच्या किमती आहेत, तर ह्या कशाच्या आहेत, पायच्या किमती आहेत. आता लक्षात घ्या, पाय ही जी सिम्बॉल आहे हे कसं आहे, अपरिमेय संख्या म्हणून गृहीत धरलं जातं, पण ह्या ज्या दोन आहेत त्या कशा आहेत, परिमेय संख्या आहेत. ठीक आहे, आता परिमेय आणि अपरिमेय याच्यातली अपरिमेय आपली राहते. तर अपरिमेय संख्या कधी असते, काय कंडिशन असते ते सांगतो तुम्हाला. त्याच्या कंडिशन्स काय आहेत, एक तर मूळ निघत नसेल तर. ठीक आहे, मूळ निघत नाही म्हणजे काय, समजा तुम्हाला दिलंय वर्गमुळात 17, मूळ निघतंय का, निघत नाही, म्हणजे 100% कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. दुसरी गोष्ट, जर समजा एखाद्या संख्येचं दशांश रूप जर काढलं तुम्ही तर असं काहीतरी येते 1 3 4 5 8 3 2 8 1 4 3 2 5 असं काहीतरी येत चालतंय, ज्याच्यात रिपिटेशन नाही, ग्रुपचं नाही किंवा एक वैयक्तिक कुठल्या संख्येचं रिपिटेशन येत नाही, ती सुद्धा संख्या कशी असते, अपरिमेय संख्याच असते. लक्षात घ्या, अपरिमेय संख्या अशा तुम्हाला ओळखायच्या आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला हे तर माहिती आहे की छेदस्थानी जर समजा काय नसेल, शून्य जर नसेल तर ती परिमेय, पण शून्य जर आलं तर ती सुद्धा कशी असणार आहे, अपरिमेयमध्ये जाणार आहे, कारण ती परिमेय नाही आहे. ठीक आहे, तर अशा संख्या अपरिमेय समजायच्या आणि बाकीच्या संख्यांना आपण जसं सुरुवातीला बघितलं त्यांना पण काय समजायचं, परिमेय संख्या समजायचं. आता आपल्याला पुढचा प्रश्न एक उरतो की मग ह्या ज्या संख्यारेषा आहेत किंवा परिमेय संख्या आहेत ह्या संख्यारेषेवर दाखवता येतात का, तर हो, परिमेय संख्या पण संख्यारेषेवर दाखवता येतात आणि अपरिमेय संख्या सुद्धा संख्यारेषेवरती दाखवता येतात. म्हणजे कसं, आता परिमेय संख्या जर दाखवायच्या असतील संख्यारेषेवर तर आपण ते बघितलेलं आहे, मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला हे झालेलं आहे अशा पद्धतीनं. शून्य या ठिकाणी 1 2 3 4 5 अशा पद्धतीने मांडतो आपण, किंवा इकडे -1 -2 -3 -4. आता ह्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या कसल्या संख्या आहेत लक्षात घ्या, ह्या परिमेय नाहीत, तर ह्या पूर्णांक संख्या आहेत. ठीक आहे, कारण शून्य पण आहे, धन पण आहे, ऋण पण आहेत. ठीक आहे, पण आपण ह्याच्यावर जर समजा तुम्हाला दाखवायचं असेल की तुम्हाला असं पण विचारलं गेलं, समजा 1/2 3/2 5/2 अशा संख्या जर तुम्हाला संख्यारेषेवर दाखवायच्या म्हटलं तर तुम्हाला काय करायचं असतं की अशी जशी संख्यारेषा काढली तशीच एक संख्यारेषा काढायची असते अशा पद्धतीची. ठीक आहे, ज्याचा आरंभ बिंदू ज्याला आपण म्हणतो तो काय घ्यायचा असतो, ओ घ्यायचा असतो, किंवा त्याला आपण शून्य म्हणतो. ठीक आहे, नाव ओ दिलं जातं पण त्याला शून्य ही संख्या दर्शवण्यासाठी त्याचं हे लिहिलं जातं, संख्या लिहिली जाते. आता बघा, छेद जर बघायला गेलं तर सगळ्याचं छेद 2 आहे, म्हणजे याचा अर्थ काय करायचे, 2 2चे टप्पे करायचे आणि तिथं 1 लिहायचं. म्हणजे कसं, 1 2 इथं लिहायचा 1 1 2 इथं लिहायचा 2 1 2 इथं लिहायचा 3 1 2 इथं लिहायचा 4. तसंच इकडं मायनसला 1 2 वजा 1 1 2 वजा 2 1 2 वजा 3 1 2 वजा 4. म्हणजे काय करायचं, जेवढे छेद तेवढ्या ह्याच्यावरती तुम्हाला पहिली संख्या लिहायची असते, किंवा आपण ज्या पूर्णांक संख्या लिहितो ना त्या तेवढ्या टप्प्यावरती लिहायच्या असतात. आणि आता शोधायचं की 1/2 दाखवायचं, हे प्लसचं 1/2 आहे, मग हे 1/2 कुठं असलं पाहिजे, शून्याच्या उजव्या बाजूला पहिलाच बिंदू म्हणजे या ठिकाणी, म्हणजे हा असेल तुमचा 1/2. त्याच्यानंतर 3/2 दाखवायचा. आता 3/2 म्हणजे काय, ह्याला 3/2 म्हणता येणार का, अजिबात नाही. लक्षात घ्या, 3/2 म्हणजे शून्यापासून तिसरा बिंदू 1 2 3, म्हणजे हा असेल तुमचा 3/2. आणि वजा 5/2 म्हणजे पुन्हा मायनस, म्हणजे लेफ्ट साईडला जावं लागेल कोणाच्या, शून्याच्या. 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी वजाचं 5/2. ठीक आहे, आता प्रश्न असा पण येतो की 3.1/2 ही संख्या कुठे दाखवाल, तर 100% सोपं आहे. 3च्या नंतरचा पुढचा बिंदू 1 2 3, 3च्या नंतरचा हा, त्यापैकी एक म्हणून या ठिकाणी याला 3.1/2 म्हणू शकता, किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकता. पहा, 3 2 6 + 1 7 7/2. आपल्याला असाही एक प्रश्न आहे पहा की हे दोन्ही बिंदू एकच आहे, हे विधान बरोबर आहे का, तर हो, हे विधान बरोबर आहे. अशा अर्थाचा एक प्रश्न आपल्याला सराव संचामध्ये सुद्धा आलेला आहे. तर हे आहे परिमेय संख्यारेषेवरती आपल्या जे बिंदू आहेत ते बिंदू काय करणे, दाखवणे. आता त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट कुठली येते की आपल्याला असं वाटतं की परिमेय संख्याच फक्त संख्यारेषेवर दाखवता येतात का,
तर नाही, आपण अपरिमेय संख्या सुद्धा संख्या रेषेवरती दाखवू शकतो, ज्याच्यामध्ये शेवटच्या एक्सरसाइजमध्ये आपण पायथागोरसच्या मदतीने त्या संख्या काय करत असतो, दाखवत असतो. असाही एक सराव संच आपण सोडवलेला आहे. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यात काय करायचं, समजा तुम्हाला वर्गमुळात 17 ही संख्या दाखवायला सांगितली संख्या रेषेवरती, वर्गमुळात 17. आता हे काय बघा, लक्षात घ्या कसं दाखवायचं आहे. या ठिकाणी 0 घेणार आहात तुम्ही, 1 2 3 4. आता लक्षात घ्या, वर्गमुळात 17 हे वर्गमुळात 16च्या जवळ आहे, आणि वर्गमुळात 16 म्हणजे कोण आहे, तर वर्गमुळात 16 म्हणजे 4 आहे. ठीक आहे, या ठिकाणी समजा 5 6 पण असं लिहूयात. वर्गमुळात लक्षात घ्या, वर्गमुळात 16ची किंमत किती आहे, 4 आहे, पण संख्या रेषेवरचं 4 फक्त, पूर्णांकातलं 4, म्हणजे या ठिकाणी 4 म्हणजे तुमचा जो पहिला अशा पद्धतीचा येईल. आणि वरती काय करायचं, एक एकक अंतरावरती, जितकं हे अंतर आहे की नाही तसं एक एकक अंतरावरती आपण या ठिकाणी घेतलं आहे. हे अंतर 1 आहे आणि हे अंतर किती आहे बघा, 4 आहे. आता हे जर जोडलं तुम्ही तर हा डायगोनल, ज्याला आपण कर्ण म्हणतो, हा कर्ण जर जोडला तुम्ही हायपो, तर या ठिकाणी लक्षात घ्या की पायथागोरस प्रमेयानुसार हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होतो. मग ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, म्हणजेच 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. कर्ण म्हणजे कोण आहे तुमचा, हा आहे. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊयात, ए इथे नाव देतोय मी बी आणि या ठिकाणी सी. तर ए सी हा तुमचा कर्ण आहे. म्हणजे 1चा वर्ग 4चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर काय आलं, कर्ण वर्ग. म्हणजेच कर्णाची किंमत काय येते बघा, कर्णवर्ग बरोबर काय येतो, मी इकडच्या बाजूला लिहितो ह्याला, आता कर्णवर्ग बरोबर 17. वर्गमूळ निघतंय का, नाही, म्हणजे कर्ण तुमचा किती येतोय लक्षात घ्या, वर्गमुळात 17. कारण 17चं वर्गमूळ निघत नाही म्हणून आपण त्यालाच काय करतो, वर्गमुळाच्या चिन्हात टाकत असतो. म्हणजे एसी जो आहे तो तुमचा वर्गमुळात किती निघतोय, 17. आता आपल्याला एसी वर्गमुळात 17 निघालाय, पण आपल्याला काय करायचंय, हे अंतर संख्या रेषेवर दाखवायचं. मग हेच अंतर काय करायचं, आपल्या कंपासच्या साहाय्याने असं पकडायचं आणि ह्याला असं खाली घेऊन यायचं. म्हणजे ज्या ठिकाणी त्या रेषेला तो छेदतो, हा जो बिंदू आहे हाच असणार आहे तुमचा वर्गमुळात 17 अंतरावरचा बिंदू. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हेही लक्षात आलं पाहिजे की तो कुठे येईल. ठीक आहे, वर्गमुळात 19 कुठे येईल हा विचार जर करायचा असेल तर 100% ह्या दोघांच्या मध्ये येईल, 4 आणि 5च्या मध्ये. का, कारण 5ची किंमत किती आहे, वर्गमुळात 25 आहे. 4ची किंमत किती आहे, वर्गमुळात 16 आहे. मग तुमचा वर्गमुळात 19 दोघांच्या मध्येच आहे ना. बऱ्याच जणांचं असं होतं की 19 म्हणलं की पूर्णांक संख्येवरतीच 19 वरती मांडत बसतात, तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला अपरिमेय संख्या सुद्धा संख्या रेषेवरती मांडता येतात, दाखवता येतात, हेही लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक कन्सेप्ट दिली परिमेय संख्येवरची, त्यांचा लहान मोठेपणा. परिमेय संख्या लहान मोठ्या ठरवणे. आता लहान मोठेपणा ठरवणं खूप सोपं आहे. त्याचे एक 5-6 पॉईंट्स आहेत, ते जर लक्षात असतील तर तुम्ही सहज काढू शकता. समजा एक संख्या दिली तुम्हाला 3/2 आणि त्याची जोडी दिली आहे 5/2. ठीक आहे, आता याच्यातला मोठी संख्या कोणती, तर ह्याच्यात गोष्ट काय लक्षात ठेवायची, छेद दोघाचा बघा बरं कसा आहे, छेद सारखा आहे की नाही. छेद जर सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. ठीक आहे, म्हणजे ज्याचा अंश मोठा ना ती परिमेय संख्या कशी असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे याच्यात कोणती परिमेय संख्या मोठी असेल तर तुम्ही सांगू शकता ही मोठी असेल. ठीक आहे, कधी पण हे जर छेद सारखा असेल तर मोठा तो मोठाच असतो. ठीक आहे, आता दुसरी कन्सेप्ट अशी पण आहे याच्यामध्ये की जर समजा 3/2 आणि 3/5 अशी संख्या आलेली आहे. आता बघा 3/2 3/5 बहुतांशी गणित सोडवताना एकच ट्रिक वापरा. हे आपण काय होतं कधी कधी लक्षात ठेवतो, आपण हे पाठ करतो पण ऐन वेळी विसरतं. मग जिथं विसरतंय तिथं एक रामबाण उपाय आहे की तिरकस गुणाकार करायचा आणि ठरवून घ्यायचा. मग ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा. 3 × 5 3 किती होते 15 आणि 2 × 3 3 दोन्ही किती होते 6. आणि हे असंच मांडा, ह्या दोघाचा इकडं मांडा, या दोघाचा इकडं मांडा. याच्यात कोण मोठं आहे, हा मोठा आहे. म्हणजे याच्यात सुद्धा 100% 3/2 कसा असणार आहे, मोठा असणार आहे. सगळ्यात सोपा उपाय तिरकस गुणाकार करा. हे नियम पाठ करत बसायची गरज नाही, डायरेक्ट तिरकस गुणाकार करा. समजा -4/5 आणि इकडे दिले समजा -8/13. ठीक आहे, आपल्याला वाटतं हे दोन्ही मोठंच आहे की, पण ते चेक करून बघावं लागतं. ह्या दोघांचा गुणाकार केला 13×68 पण कसलं वजाचं, आणि इकडं 8×5 40 कसलं वजाचं 40. कोण मोठा दिसतोय तुम्हाला, आपल्याला वाटतं हा 68 मोठा आहे. नाही, ज्यावेळेस संख्या ऋण असतात तर ऋणामध्ये काय असतं, जी संख्या लहान असते ती काय असते, मोठी असते. म्हणजे या ठिकाणची मोठी संख्या कोणती आहे तर वजाचं 40. म्हणजेच इथं कोण आहे, वजाचं 8/13. ही कशी आहे, मोठी आहे. म्हणजे कधी कधी आपलं ते
अंदाजे बसून जाईल, पण प्रत्येक वेळेसच आपला अंदाज त्या ठिकाणी बसणार नाही. त्यामुळे हा लहान मोठेपणा सुद्धा आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बहुतांश वेळा मुलांना आणखी एक अडचण ह्या पाठामध्ये येते कुठली, की जर समजा, कारण 2-3 प्रश्न आलेले जे आहेत का 15 जर तुम्ही प्रश्न पाहिले तर प्रश्न असे आले आहेत की या संख्येचे दशांश रूप खालीलपैकी कोणते. म्हणजे तुम्हाला समजा अशी संख्या आलेली आहे की 19/37. मग मुलांना प्रश्न पडतो की 37चा पाढा आता कधी तयार करायचा. 37चा पाढा तयार करणं किंवा कोणत्याही संख्येचा पाढा तयार करणं खूप सोपं असतं. 37चा पाढा तयार करण्यासाठी पहिल्यांदा 7चा पाढा आपल्याला येणं गरजेचं असतं. एक 7 1 7, 7 2 14, 7 3 21. ठीक आहे, 7 2 14 म्हणले की एक कॅरी इकडे द्यायचा, इथं 2 कॅरी, मी इकडं हातचं ठेवतोय सगळे. ठीक आहे, तर 7 3 21, 7 चौक 28, 28 म्हणजे 2 हातचा, 7 5 35 म्हणजे 3 हातचा, 7 6 42 म्हणजे 4 हातचा, 7 7 49 म्हणजे पुन्हा एकदा 4 हातचा आला, 7 8 56 म्हणजे पुन्हा 5 हातचा आला, 7 9 63 म्हणजे 3 6 हातचा आला, आणि 7 10 70 म्हणजे 7 हातचा आला. आणि पुन्हा 3चा पाढा बनायचा आहे. 3 1 3, 3 2 6 + 1 7, 3 3 9 + 2 11, 3 4 12 + 2 14, 3 5 15 + 3 18, 3 5 15, 3 6 18 + 4 22. ठीक आहे, पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 3 7 21 + 4 25, 3 6 झालं, 3 7 झालं, 3 8 24 + 5 29. ठीक आहे, आणि नंतर 3 9 27 + 6 33, आणि 3 10 30 + 7 37. अशा पद्धतीने तुम्ही खूप कमी वेळामध्ये कुठलाही पाढा तयार करू शकताय. हे पाढे जर तयार करण्याचे ट्रिक आले तर 100% तुम्हाला ह्या धड्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. म्हणजे हा पूर्ण धडा जो आहे तो अशा पद्धतीनं जर रिवाईज केला तर 100% तुमचा जो एक प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या, एका प्रश्नासाठी हा 8 तास चाललाय, तर एक प्रश्न जो येणार आहे तो प्रश्न तुम्ही 100% सहज सोडवू शकाल. ठीक आहे,